मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कोकणामध्ये प्रचार करण्याची गरज आहे काय? मग थांबू इकडेच? मी मुद्दामून आलो कारण मला कल्पना आहे कोकणामध्ये मला प्रचाराची. कोकण हे शिवसेनेचं आणि आम्हा ठाकरे कुटुंबियांचं हृदय आहे. आणि भास्करराव आहेत, राजन आहे, वैभव आहे, तुम्ही सगळेजण आहात. मला अभिमान आहे तुमचा. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा तुम्ही जागच्या जागी उभे आहात. आणि हा डाव कसा आहे बघा. एक तर शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं, गद्दाराची पूर्ण तंगडतोड केली, जागा कापल्या, उमेदवार बदलले आणि इतक्या वर्षानुवर्ष तुम्ही जीवापाड जपलेला धनुष्यबाण तर चोरलाच, पण आता कोकणावरनं तो सुद्धा गायब करून टाकला. म्हणजेच काय की त्या लाचारांना कळलंच नाही, खोक्यात जे बसले त्यांना कळलंच नाही की हे जे गद्दारांचे मालक बसलेत दिल्लीत 2, ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघालेत. त्यांना माहित नाही अजून कोकणामध्ये जांबा दगड आहे आणि असं म्हणतात की जांबा दगड हा कोण एकेकाळी लावारस होता, बरोबर ना? याचा अर्थ असा नाही की त्याचा पुन्हा लावा नाही होणार. आज संपूर्ण कोकणात नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरुद्ध लावारस उसळून वर आलेला आहे. आणि मोदींना अजून काय त्याला म्हणतात, तो सूरच लागत नाहीये. आणि झालंय असं की सध्या IPL चे दिवस सुरू आहेत. मॅच बघताना पंचायत होते की अरे हा खेळाडू आपल्या टीम मध्ये होता, तो नाही तो तिकडे गेला. अरे तो तिकडे होता, नाही तो आता इकडे गेला. आणि तसं भारताच्या राजकारणात झालंय. IPL म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग, असंच झालेलं आहे. मोदी किती काही बोलतील, पण मोदींचा तो जो काय पहिला आत्मविश्वास होता 14 साली आणि 19 सालचा तुम्हाला बघायला मिळतोय? नाही, हो असेल तर हो बोला, मला तर दिसतच नाही आत्मविश्वास. पहिल्यांदा अगदी 19 साली सुद्धा आपण फसलो होतोच. काय रुबाब होता, कारण शिवसेना सोबत होती. आणि त्यांचं एक वाक्य होतं, एक अकेला सब पे भारी. त्यांचा आत्मा रडत असेल वरून. ते जे बोलले होते की अशी जर का सत्ता मला मिळत असेल तर मी ती चिमटीत सुद्धा पकडणार नाही. आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल की काय कोणाच्या नाकर्त्याच्या हातामध्ये भाजपा गेला आणि होता नव्हता भाजपाने खतम करून टाकला, संपवून टाकला. अरे शिवसेना अख्खी तुमच्या सोबत होती तेव्हा मोदीजी आणि शहाजी जी खरं लावण्याची गरज नाही. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती वेळा यावं लागत होतं, किती सभा तुम्ही घेतल्या होतात, कारण अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती. का तुम्हाला औरसा आठवली मला कळत नाही, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशच होणार असेल तर विपरीत बुद्धी होणारच. आणि म्हणूनच कदाचित हा एक नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केली, की त्यांचा विनाश होतोय, तुम्ही नका राहू त्यांच्यासोबत, जाऊ दे त्यांना, बुडतायत बुडू द्या. अबकी बार भाजपा तडीपार करून टाका. आणि काजूवरती, आंब्यावरती, कांद्यावरती जी निर्यात बंदी केलेली आहे ना, पहिली यांच्यावरची निर्यात बंदी उठवा, पहिला भाजपला निर्यात करून टाका. जाऊ दे 7 समुद्रापलीकडे निर्यात तडीपार. पण मला यांचा सगळ्यांचा खरंच अभिमान वाटतो. हे ठीक आहे की त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरलं, पण विनायकरावजी मला तुमचा अभिमान आहे. भास्करराव, वैभव, राजन सगळे म्हणून इकडे बसलेत, मला तुमचा अभिमान आहे. कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावा लागतो, डोकं खाजवायला मिळतं तेव्हा, टोप घातल्यावरती मिळत नाही.
जेव्हा खाजून विचारतो अरे आज कोणत्या पक्षात होत आपण, हा बघा तुम्ही विचार करा त्यांना, कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो आज कोणत्या पक्षात आहे.